नमस्कार. मी संजय दत्तकर, विज्ञान संत अंकुश पाटील तंत्रज्ञानामध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आज आपण एकात्मिक खत व्यवस्थापन कसं करायचं त्या विषयावर एक चर्चा करूया. मित्रहो, रासायनिक खताच्या किमती भरमसाठ वाढल्यात आणि महाग कृषी निविष्ठा आपल्याला घरच्या घरी कमीत कमी किमतीमध्ये कशा बनवता येतील आणि त्याचं नियोजन कसं करावं, पिकांच्या वाढीसाठी खत व्यवस्थापन महत्त्वाचं आहे. त्यामध्ये 3 घटक महत्त्वाचे असतात. प्रथम, रासायनिक खतामध्ये मुख्य अन्नद्रव्य. एक घटक मुख्य अन्नद्रव्य. दुसरा दुय्यम अन्न घटक. तिसरं आहे सूक्ष्म अन्नद्रव्य. त्यात महत्त्वाचा एक जैविक द्रवरूप खत. या 4 महत्त्वाचे घटक आपल्या जमिनीमध्ये पिकांसाठी आवश्यक आहेत. तर मुख्य अन्नद्रव्याच्या पूर्ततेसाठी आपल्याला बाजारातून नत्र, स्फुरद, पालाश युक्त खते भरमसाठ महाग किमतीमध्ये आता याच्यापुढे घ्यावं लागणार आहे. दुय्यम अन्न घटक पण त्याच पद्धतीने, सूक्ष्म अन्नद्रव्याची तीच परिस्थिती राहणार. तर याच्यावर आपल्याला कमीत कमी खर्चामध्ये आपल्या शेतामध्ये लागणारे अन्न घटक, पिकांसाठी लागणारे अन्न घटक कशा प्रकारे कमीत कमी खर्चामध्ये बनवायचे ती संकल्पना विज्ञान संत श्री अंकुश पाटील साहेबांची आहे. त्यांनी दिलेले जे काही फॉर्म्युले आहेत त्या फॉर्म्युल्यानुसार आपण आपल्या घरी सर्व प्रकारच्या कृषी निविष्ठा शेतात लागणाऱ्या शेतावर पण बनवू शकतो. तर बघूया आपण कशा पद्धतीने करायचं ते. प्रथमतः मुख्य अन्नद्रव्यामध्ये आपल्याला नत्र, स्फुरद, पालाश NPK चा डोस कसा ॲडजस्ट करायचा हे आपण बघूया. तर आता बघूया मुख्य अन्नद्रव्यामध्ये नत्र, स्फुरद, पालाशचे घटक कोणते राहतात. मुख्य अन्नद्रव्य खत नत्र, स्फुरद, पालाश ग्रेड पडतो. त्याच्यात 19 12 61 00 13 40 13 00 52 34
10, 26, 26 हे पूर्ण आपल्याला पीक व्यवस्थापनामध्ये हे सर्व ग्रेड लागत असतात आणि संपूर्ण वॉटर सोल्युबल म्हणजे पाण्यात विद्राव्य स्वरूपातले हे सगळे खतं आपल्या अंकुश पाटील तंत्रज्ञानामध्ये आपण मार्केट रेटच्या फक्त 30% शेतावर बनवून वापरू शकतो. तर त्याच्यासाठी आपल्या कृषी विज्ञान अंकुश पाटील कृषी तंत्रज्ञानामध्ये या निविष्ठा अंकुश पाटील साहेबांना दिलेले आहेत. त्याचे प्रमाण वेगवेगळे वापरून बनवण्यासाठी एक PDF फॉर्म्युला असतं प्रत्येकाला याच्यावर मोबाईलवर सोशल मीडियावर टाकून दिलेला आहे. तर त्याच्यात डिटेलमध्ये त्याच्यात पूर्णतः माहिती दिलेली आहे. तर साधारण आपल्याकडं बनवताना आपण नत्रस्फुरत पलाश मिळण्यासाठी किंवा 52-34चा एक ग्रेड आहे, 19-19 आहे, हे आपण घरच्या घरी बनवलेले आहेत, आपल्या शेतावर बनवलेले आहे. याच्यात फॉस्फरिक ॲसिड आणि अधिक पोटॅशियम हायड्रॉक्साईड प्रमाण ज्या पद्धतीने दिलेलं आहे ते त्याचे PDF आहे. तर प्रत्येक शेतकऱ्याला ह्या खत बनवण्यासाठीच्या लागणाऱ्या कच्चा माल निविष्ठा आपल्याकडे उपलब्ध आहेत. तर त्याच प्रमाणात आपण ते स्वतःहून बनवून जर आपण सगळं व्यवस्थापन खताचं केलं तर 70% पैसे बचणार आहेत. त्याच्यामध्ये 19-19 पासून 12-61, 13-40-13, 0-52-34, 10-26-26 हे सर्व ग्रेड आपल्याला कशा पद्धतीनं बनवायचे आहेत, कसे वापरायचे आहेत आणि काय फायदे आहेत त्याच्यासाठीचं सगळं नियोजन PDF व्हॉट्सअप ग्रुपवर आपण सर्व शेतकऱ्यांना सगळ्यांना माहितीस्तव प्रसारित करतच असतो. त्याच्याच बरोबर आपल्याला लागणारे जे दुय्यम अन्न घटक आहेत, सूक्ष्म अन्नद्रव्य आहेत, तर मायक्रोन्यूट्रियंट्स बनवण्याची याच्यासाठी लागणारे जे घटक आहेत ते त्याची किट पण आहे. 10 लिटरसाठीच्या प्रमाणात आपण सगळे घटक वापरून जेवढं बनवायचं तेवढं आपलं घरच्या घरी शेतावर आपलं नियोजन करून कमीत कमी खर्चामध्ये शुद्ध एकदम जास्त उत्पादन देणारे हे सगळे निविष्ठा आपल्या डोळ्यासमोर आपल्या हातानं बनवायचे आहेत. तर मुख्य अन्नद्रव्याचा नत्रस्फुरत पलाश मिळण्याचा जो एक भाग आहे, तशाच पद्धतीचा सेंद्रिय घटक आवश्यक असतात पिकामध्ये. तर ते सेंद्रिय घटक मी तुम्हाला सांगणार आहे. सेंद्रिय खतामध्ये प्रथमतः ह्युमिक ॲसिड, ॲमिनो ॲसिड,
ती फुलविक ॲसिड च्या ऑर्गॅनिक कार्बन 5 सीवीड एक्स्ट्रॅक्ट समुद्र सेवा एक दोन तीनच्या पाच घटक आपल्याला सेंद्रियमधून एक आपल्या तंत्रज्ञानानुसार पाटील साहेबाच्या 1-1 किलोच्या पॅकिंगमध्ये उपलब्ध आहेत आणि त्याला बनवण्यासाठी कशा पद्धतीनं बनवायचं, त्याला कशा पद्धतीनं वापरायचं याच्या पण PDF सगळीकडे तयार आहेत. प्रत्येक सभासद आपले जे काही शेतकरी लोक आहेत सोशल मीडियावर आहेत त्यांना सगळ्यांना प्रसारित केलेले आहेत. तर त्याच्या वापराच्या संबंधीचं हे एक नियोजन आहे की स्थूल खत, दुय्यम अन्न घटक, सूक्ष्म अन्नद्रव्य, परत सेंद्रिय घटक आणि त्यालाच जोड म्हणून म्हणजे ते आवश्यक असणारे जैविक द्रवरूप खतं. जैविक द्रवरूप खतामध्ये पहिला येतं नत्र स्फुरद पॉलाश, विघटन करणारे जीवाणू. दुसरं ट्रायकोडर्मा, तिकडे बुरशीजन्य आजार. जमिनीतल्या बुरशी व्यवस्थापनासाठी चांगला घटक आहे. तिसरं आहे मायक्रोरायझा. चौथा आहे OWDC, वेस्ट डिकम्पोजर. सुडोमोनस, ह्या अजून मेटारायझियम, फर्टिसिलियम लेकानी हे पूर्णतः जीवाणूचे जे कल्चर आहेत ते आपण शेतकऱ्यांसाठी आणि या पूर्ण जीवाणूच्या कल्चरची काय म्हणजे याचा काय उपयोग आहे, हे कशा पद्धतीने कार्य करतात याची पूर्णतः PDF आहेत आपल्याजवळ. आपण सगळी शेतकऱ्याला पुरवतो. आता हे नत्र स्फुरद पॉलाश, विघटन करणारे जीवाणू आहे. ट्रायकोडर्मा, मायक्रोरायझा, हे आपलं OWDC, वेस्ट डिकम्पोजर. अजून लागणाऱ्या प्रत्येक वेळेस कुंबणीसाठी मेटारायझियम, BVM, परत फॅसिलोमायसिस, हे सगळे जीवाणू आपल्याकडे अगदी नाममात्र दरामध्ये 50 रुपये लिटरला जीवाणूचे जैविक हे निविष्ठा आपण शेतकऱ्यांसाठी उपलब्ध करून दिलेले आहेत. हे परत वारंवार मल्टिप्लाय होणारे हे सगळे जीवाणूचा संच आहे.
एकदा जर आपण आपलं हे निविष्ठा आपण घेतल्या तर आपल्याला 5 वर्षापर्यंत परत विकत घ्यायची गरजच नाही. तर याच्यातून आपल्याला पडून असणारे जे काय अन्न घटक जमिनीमधले फिक्स झालेला जो फॉस्फेट आहे की पोटॅश आहे हा उपलब्ध करून देणारे हे सगळे जैविक तत्व आहेत. खताचं नियोजन करत असताना 50% खत जरी आपण शेतीमध्ये रासायनिक घटकाच्या स्वरूपात वापरले आणि संपूर्ण पोषण आहार साखळी म्हणजे जसं की मुख्य अन्नद्रव्य 50%, दुय्यम अन्न घटक, सूक्ष्म अन्नद्रव्य, परत सेंद्रिय घटक सगळे हे ॲमिनो ॲसिडपासून ह्युमिक ॲसिड 5 स्ट्रोकमध्ये आपल्या याच्यामध्ये ॲमिनो ॲसिड, फुल्विक ॲसिड, ह्युमिक ॲसिड, ऑर्गॅनिक कार्बन, सीवीड एक्स्ट्रॅक्ट ह्या सर्व निविष्ठा एकाच याच्यामध्ये आहेत. हे सगळे जेव्हा वापर करतो त्यावेळेस आपल्याला परत अजून लाईम सल्फरसारखं कीडनाशकाचं एक उत्पादन आपल्याला घरच्या घरी करता येते. चुना गंधक वापरून उकळून त्याचं नियोजन त्याच्यासाठी लागणारे पण घटक उपलब्ध आहेत. सिलिकॉन स्प्रेडर स्टिकर हे एक अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. अगदी 350 रुपये लिटर प्रमाणे आपल्याला उपलब्ध आहे. फवारणीमध्ये पण वापरायचं आहे, जमिनीमध्ये पण वापरायचं आहे. ट्रेस एलिमेंट याच्यामुळं अजैविक ताण आलेले जे उष्णतेपासून सनबर्निंगपासूनचे हे आहे पिकावरचे ताण दूर होतात. सिलिकॉन कोटिंग होते. हे 350 रुपये लिटरमध्ये आपल्याला खूप काही याच्यापासून म्हणजे पैसा बचणार आहे आणि औषधाची पण बचत होणार आहे. तर हे सर्व नियोजन आपण जर समजा या पद्धतीनं जर करू केले तर आपले निश्चितच रासायनिक खतावरचा जो होणारा खर्च आहे तो 60-70% 75% कमी होण्याचे चान्स असतात. करायला हरकत नाही. प्रत्येक शेतकऱ्यांनी हे जे अंकुश पाटलांनी दिलेलं जे तंत्रज्ञान आहे आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं काम आम्ही निविष्ठा केंद्राच्या माध्यमातून करणारच आहोत. तर तुम्ही प्रत्यक्ष सगळे शेतकरी एकतरी एकर क्षेत्रावर ह्या गोष्टी निविष्ठा वापरून स्वतःची खात्री पटवून झाल्यावर बाकीचं करता येईल. तर ह्या सगळ्या चर्चेत आपल्याला जो खर्च आहे रासायनिक खतावरचा तो कमी करायचाच आहे. पण रासायनिक खतावर खर्च जर कमी केला तर उत्पादनात घट होण्याचे चान्स असतात. पण उत्पादन खर्च कमी करून ह्या ज्या निविष्ठा अगदी 60 म्हणजे 30% बनणाऱ्या 25% बनणाऱ्या आपण आपल्या स्वतःच्या शेतावर त्या अंकुश पाटील तंत्रज्ञानाच्या माध्यमातून उपलब्ध असणारे जे निविष्ठा आहेत ते सगळे तुम्ही लोकांनी वापर जर केला तर निश्चितच पिकामध्ये कुठल्याही अन्नद्रव्याची कमतरता राहणार नाही. उलट या सेंद्रिय घटकाचा जो भाग आहे ॲमिनो ॲसिड झालं, ह्युमिक ॲसिड झालं, फुल्विक ॲसिड हे कार्बनसारखे हे घटक आपण कधी वापरत नव्हतो. पण या तंत्रज्ञानामध्ये याच्यावर चांगल्या पद्धतीनं संशोधन होऊन अंकुश पाटील साहेबांना त्या गोष्टी वापरायच्या शिफारसी केलेल्या आहेत. तर जैविक निविष्ठासाठी सर्व रासायनिक निविष्ठासाठी आपण आपल्याकडून सर्वांनी या निविष्ठा घ्याव्यात आणि स्वतःहून सगळे खताचे ग्रेड्स आणि कीटकनाशकं, बुरशीनाशकं, परत दुय्यम अन्न घटक, सूक्ष्म अन्नद्रव्य, सेंद्रिय अन्नद्रव्य हे सगळं आणि पोषणद्रव्याची शृंखला आपण आपल्या परीनं वापरायला शेड्यूलप्रमाणे आपलं शेड्यूल तयार केलेले आहे. हळदीला
ऊसाला, केळीला, सगळ्या पिकासाठी कोण्या अवस्थेमध्ये किती, कोणतं, कशा पद्धतीनं खत द्यायचं आहे ते सगळ्या PDF वगैरे आपल्याकडे उपलब्ध आहेत. सोशल मीडियावर पण टाकलेले आहेत, आपल्या ग्रुपवर आहे. तर आलेल्या संकटाचं सामोरं जायची तयारी ठेवून आपल्याला जे खतं मिळणार नाही हे जे एक वेगळं समोर उभं झालेलं संकट आहे, त्याच्यावर एक समाधान म्हणून आपलं अंकुश पाटील तंत्रज्ञान सर्वांसाठी उपलब्ध आहे. त्याचा सर्वांनी योग्य तो मार्गदर्शन घेऊन स्वतः वापर करून फायदा घ्यावा हीच सर्वांना विनंती. नमस्कार.